नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट नंबर 4चा ग्राफ थेरी जो पोर्शन आहे, त्याचे आपण नोट्स दिले होते, पण काही जणांची इच्छा होती की ते एक्सप्लेन करून पण सांगावेत. त्यासाठी आपण तो लेक्चर घेऊया. ग्राफ थेरी ग्राफ थेरीची डेफिनेशन इथे दिलेली आहे. अ लिनियर ग्राफ किंवा सिम्पली ग्राफ कुठलाही म्हणू शकता. G equal to V comma E consists of a set of objects V equal to V1 V2 dot dot Pn called vertices and another set E equal to E1 comma E2 comma dash dash En whose elements are called edges such that each edge Ek is identified with an unordered pair Vi comma Vj of vertices. याचा अर्थ असा होतो की ग्राफ म्हणल्याबरोबर ग्राफमध्ये व्हर्टेक्स आणि एजेस असणार आहेत. हा इथे जो मी दाखवतो येतो तो हा V1 नावाचा व्हर्टेक्स आहे, हा V2 नावाचा व्हर्टेक्स इथे आहे, हा V3 नावाचा व्हर्टेक्स आहे आणि V4 नावाचा व्हर्टेक्स आहे. दोन व्हर्टेक्सला जोडणारी जी रेषा आहे त्याला आपण लाईन सेगमेंट म्हणतो किंवा रेषाखंड म्हणतो, त्याला म्हणायचं एज. म्हणून डेफिनेशनमध्ये इथे दाखवलेलं आहे की हा V नावाचा जो काही सेट असणार आहे तो सगळ्या व्हर्टेक्सचा सेट असणार आहे. या ग्राफच्या बाबतीमध्ये V1 V2 V3 आणि V4 असे चारच व्हर्टेक्सचा सेट आहे आणि ई म्हणजे हा एजेस म्हणजे हे दोन व्हर्टेक्सच्या मध्ये जोडलेली जी लाईन आहे त्याला आपण लाईन सेगमेंट म्हणतो, तर त्याला म्हणायचं एजेस. तसे एजेस आपण या ग्राफमध्ये काउंट जर केले तिथं आपण नाव दिलेत E1 E2 E3 E4 E5 E6 E7 असे 7 एजेस या ग्राफमध्ये आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही एज ड्रॉ करता तर एजला दोन्ही बाजूला हे कंपल्सरी व्हर्टेक्स असणारच आहेत. म्हणून तिथे मध्ये दाखवले की ईच एज ई के इज आयडेंटिफाईड विथ अन अनऑर्डर्ड पेअर ऑफ व्ही आय आणि व्ही जे. म्हणजे हा समजा हा E1 नावाचा एज जर असेल तर हा V1 हा तुमचा व्ही आय आहे आणि व्ही जे तुमचा V2 आहे आणि दोघांच्या मध्ये जी लाईन आहे त्याला म्हणायचं E1 नावाचा एज. आणि या एजला कुठलीही ऑर्डर दाखवली नाही आहे, म्हणजे ही एज V1 पासून V2 कडे जात आहे का V2 पासून V1 कडे जात आहे इथं कुठेही उल्लेख नाही आहे. म्हणून त्याला म्हणायचं अनऑर्डर्ड पेअर. जर ऑर्डर्ड पेअर जर असेल की V1 टू V2 त्यावेळेस तुम्हाला हा एज V1 पासून V2 कडे जाणार आहे, विरुद्ध जात नाही. जसं आपण बघतो की 1 वे असतं किंवा 2 वे असतं, त्याच पद्धतीने जर डायरेक्शन दाखवलं असेल या फिगरला तर त्याला म्हणता येईल डायरेक्टेड ग्राफ किंवा ऑर्डर्ड पेअर्स. तर इथे सगळे अनऑर्डर्ड पेअर्स आहेत. या ग्राफचं नाव ज्यावेळेस आपण देतो तर नाव देते वेळेस त्या ग्राफमध्ये किती व्हर्टेक्स आहेत आणि किती एजेस आहेत काउंट करायचं, त्या ग्राफचं नाव तसं होतं. म्हणून या ग्राफचं नाव आहे ग्राफ विथ 4 व्हर्टायसेस अँड 7 एजेस. या ग्राफमध्ये 4 व्हर्टेक्स आहेत V1 V2 V3 V4 आणि एजेस मात्र E1 पासून E7 पर्यंत आहेत, म्हणजे 7 एजेस आहेत. म्हणून या ग्राफचं नाव आहे ग्राफ विथ 4 व्हर्टायसेस अँड 7 एजेस. तर ग्राफचं कुठल्याही ग्राफचं नाव देताना त्या ग्राफमध्ये किती व्हर्टेक्स आहेत किती एजेस आहेत ही संख्या काउंट करा आणि त्यानुसार तुम्हाला ते ग्राफचं नाव सांगता येईल. आता पुढची डेफिनेशन जी आहे, ग्राफ थेरीमध्ये फक्त डेफिनेशन्स आहेत, त्याच्यामध्ये कुठली अशी मोठी थेरी नाही आहे, त्यामुळे आपण हळूहळू पाहूया. तर सेल्फ लूप किंवा लूप, तर लूप आणि सेल्फ लूप नावाचा जो कन्सेप्ट आहे तर इथे आपण डेफिनेशन बघूया अगोदर. अन एज हॅव्हिंग द सेम व्हर्टेक्स ॲज बोथ इट्स एंड व्हर्टायसेस इज कॉल्ड अ सेल्फ लूप ऑर सिम्पली लूप. आता याच फिगरमध्ये आपण येऊया. या फिगरमध्ये हा जो E6 नावाचा एज आहे, हा E6 नावाचा एजचा दोन्ही पॉईंट हे एकाच बिंदूला जोडलेले आहेत, एकाच व्हर्टेक्सला जॉईंट केलेले आहेत, म्हणून तिथे लूप तयार होतो. म्हणजे हा V2 पासून ह्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि एंडिंग पॉईंट पण V6च आहे. जसे आपण एक तार घेतो आणि तार ज्यावेळेस आपण त्याला गोल करून एका जागी जोडतो असं एकाच पॉईंटला, तर त्यावेळेस तुम्हाला तिथं काय मिळतं ते लूप तयार होतं, ते त्याला म्हणायचं सेल्फ लूप. त्यानंतर या फिगरमध्ये E6 नावाचा जो एज आहे तो सेल्फ लूप आहे, म्हणून फॉर एक्झाम्पल एज E6 इन फिगर इज अ सेल्फ लूप. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे पॅरलल एजेस. पॅरलल एजेसमध्ये मोर दॅन वन एजेस असोसिएटेड विथ अ गिवन पेअर ऑफ व्हर्टायसेस सच एजेस इज कॉल्ड पॅरलल एजेस. तर दोन व्हर्टेक्स, आता इथे V1 आणि V4 नावाचा व्हर्टेक्स आहेत, या दोन व्हर्टेक्समध्ये दोन एज आपण इथे काढलेले आहेत. एक एज आहे E2, एक एज आहे E7. दोन व्हर्टेक्समध्ये आपण नंबर ऑफ एजेस काढू शकतो. तर जेवढे काही तुम्ही एजेस या दोन व्हर्टेक्समध्ये काढाल हे सगळे एजेस एकमेकाला पॅरलली असणार आहेत, कारण
दोन एजेसचं स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट जर सारखा असेल किंवा थोडक्यामध्ये दोन्ही बाजूचे व्हर्टेक्स जर सारखे जर असतील नंबर ऑफ एजेसचे किंवा मोर दॅन 2 एजेसचे किंवा मोर दॅन 1 एजेसचे, तर तुम्हाला म्हणता येईल पॅरलल एजेस. तर कमीत कमी तुम्हाला 2 तरी एजेस पाहिजे पॅरल दाखवण्यासाठी. तुम्ही 2, 3, 4, 5 किती एजेस घेऊ शकता. या V1 आणि V4 मध्ये तुम्हाला नंबर ऑफ एजेस काढता येतात. तुम्हाला किती रेषा लावून तुम्हाला जोडता येतील, त्याला म्हणायचं पॅरलल एजेस. म्हणून इथे दाखवले फॉर एक्झाम्पल एजेस E2 अँड E7 आर द पॅरलल एजेस. तुम्हाला ज्यावेळेस एखादी फिगर देऊन तुम्हाला विचारली जाईल की या फिगरमध्ये पॅरलल एजेस कोणते आहेत, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की E7 आणि E2 हे दोन्ही एजेस पॅरलल आहेत, कारण ह्या दोघांचे एंडिंग पॉईंट, त्या एजेसचा एंड पॉईंट हे सारखे आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपला आहे टाईप्स ऑफ ग्राफ. तर टाईप्स ऑफ ग्राफमध्ये काही टाईप्स आहेत. त्यामधला पहिला टाईप तुमचा आहे सिम्पल ग्राफ. तर सिम्पल ग्राफची डेफिनेशन अशी आहे की अ ग्राफ दॅट हॅज नायदर सेल्फ लूप नॉर पॅरलल एजेस इज कॉल्ड अ सिम्पल ग्राफ. तर ज्या ग्राफमध्ये सेल्फ लूप आणि पॅरलल एज राहणार नाहीत, तर त्या ग्राफला म्हणायचं सिम्पल ग्राफ. तर फॉर एक्झाम्पल मी ते ग्राफ तुम्हाला दाखवलेला आहे. या ग्राफमध्ये V1, V2, V3 आणि V4 आणि इथे V5 नावाचे 5 व्हर्टेक्स आहेत आणि एजेस मात्र E1, E2, E3, E4, E5 आहेत. इथे कुठेही दोन व्हर्टेक्समध्ये दोन जे व्हर्टेक्स आहेत V1 आणि V2 किंवा पेअर ऑफ व्हर्टेक्स जे आहेत, त्यामध्ये एकच एज काढलेला आहे. कुठेही ते पॅरलल एज तुम्हाला दिसणार नाही. जसं की वरच्या ग्राफमध्ये तुम्हाला इथे हे पॅरलल एजेस तुम्हाला दिसत होते. हे दोन E2 आणि E7 हे पॅरलल एजेस होते. तशी या ग्राफमध्ये कुठेही लूप तयार होत नाही, म्हणजे एखादा एजेसचा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट सारखा आहे असंही या ग्राफमध्ये नाही आहे. जसं या ग्राफमध्ये इथं आहे हा V2 जवळ तुमच्याकडे E6 नावाचा एज जो आहे हा लूपमध्ये आहे. तसं या फिगरमध्ये कुठेही तुम्हाला लूप दिसत नाही किंवा पॅरलल दिसत नाही. अशा ग्राफला म्हणायचं सिम्पल ग्राफ. त्यानंतर पुढचा टाईप आहे तुमचा नल ग्राफ. अ नल ग्राफ whose edge set is empty is called a null graph. हे डेफिनेशन आहे किंवा दुसरी डेफिनेशन आहे अ ग्राफ डज नॉट कंटेन एनी एजेस इज कॉल्ड अ नल ग्राफ. तर नल ग्राफमध्ये कुठलाच एज असणार नाही, फक्त व्हर्टेक्स असणार आहेत, तर त्यावेळेस त्याला म्हणायचं नल ग्राफ. म्हणजे या फिगरमध्ये तुम्ही जर बघितलात तर तुम्हाला इथे फक्त V1, V2 आणि V3 हे फक्त 3 व्हर्टेक्स दिसतात. इथे कुठेही 2 व्हर्टेक्समध्ये एजेस जोडलेले नाही आहेत, म्हणून त्याला म्हणायचं नल ग्राफ. नल ग्राफला कमीत कमी एक जर व्हर्टेक्स जर असेल तरी तुम्हाला तो नल ग्राफ म्हणता येईल. तर दिस ग्राफ कन्सिस्ट ऑफ ओनली द व्हर्टायसेस अँड देर आर नो एजेस इन इट सिन्स ईच एज इज एम्प्टी देर इज देअरफॉर इट इज अ नल ग्राफ. तर ज्या ग्राफमध्ये एज राहणारच नाही किंवा नसणारच आहे त्या ग्राफला तुम्हाला म्हणता येईल नल ग्राफ. आता तिसरा टाईप तुमच्याकडे आहे नॉन डायरेक्टेड ग्राफ. वर आपण आता चर्चा केल्याप्रमाणे हे दोन जे व्हर्टेक्स आहेत त्या दोन व्हर्टेक्समध्ये कुठलाही डायरेक्शन दाखवलं नाही आहे एजेसला. हा एज नेमका V1 पासून V2 कडे जात आहे का V2 पासून V1 कडे जात आहे हे आपल्याला सांगता येत नाही. मग त्यावेळेस त्याला म्हणायचं नॉन डायरेक्टेड ग्राफ. डेफिनेशन आहे अ ग्राफ इन विच ऑल द एजेस आर अनडायरेक्टेड इज कॉल्ड ॲज अ नॉन डायरेक्टेड ग्राफ. आणि सेकंड डेफिनेशन तुम्हाला असं म्हणता येईल एजेस ऑफ अन अनडायरेक्टेड ग्राफ डू नॉट कंटेन एनी डायरेक्शन. तर ही तुम्हाला फिगर दाखवली आहे. या फिगरमध्ये कुठलं डायरेक्शन दाखवलं नाही आहे. आपण पुढे डायरेक्टेड ग्राफ बघणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला डायरेक्शन कसं असेल ते बघता येईल. हिअर दिस ग्राफ कन्सिस्ट ऑफ 4 व्हर्टायसेस अँड सॉरी इथे चुकलेलं आहे. 4च्या ऐवजी इथे 5 यायला पाहिजे होतं. तर इथे 5 अनडायरेक्टेड एजेस आहेत. इथे E5 नावाचं एज आहे. त्यानंतर पुढचा जो तुमचा पॉईंट जो आहे तो आहे डायरेक्टेड ग्राफ. टाईप्स ऑफ ग्राफमध्ये चौथा जो ग्राफ आहे डायरेक्टेड ग्राफ. तर या ग्राफमध्ये मात्र डायरेक्शन तुम्हाला दाखवलेलं आहे की हा V1 पासून हा V2 कडे हा एज जात आहे. हा एज तुमचा V1 पासून V3 कडे जात आहे आणि V3 पासून हा V4 कडे एज जात आहे, म्हणून याला म्हणायचं डायरेक्टेड ग्राफ. हा जो एज आहे हा एज तुमचा V1 पासून V2 कडे जात आहे, हे डायरेक्शन दाखवले असतात, असे बाण दाखवले असतात. तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं डायरेक्टेड ग्राफ. अ ग्राफ इन विच ऑल द एजेस आर डायरेक्टेड is called as directed graph. Directed graph are also called digraph. Here, this graph consists of 4 vertices and 4 edges. इथे एक एज तुमचा इथे खाली आलेला आहे, तर तो तुमचा इथे आहे, त्यामुळे याला 4 एजेस. त्यानंतर सिन्स ऑल द एजेस आर डायरेक्टेड देअरफॉर इट इज अन डायरेक्टेड ग्राफ.
तर थोडक्यामध्ये कन्सेप्ट एवढाच आहे की जे डायरेक्शन दाखवलं असतं एजेसवर त्याला डायरेक्टेड ग्राफ म्हणा. त्यानंतर 5वा टाईप आहे कनेक्टेड ग्राफ. तर कनेक्टेड ग्राफमध्ये डेफिनेशन आहे अ ग्राफ इन विच वी कॅन व्हिजिट फ्रॉम एनी वन व्हर्टेक्स टू एनी अदर व्हर्टेक्स इज कॉल्ड ॲज कनेक्टेड ग्राफ. तर या फिगरमध्ये तुम्ही जर बघितलात तर V1 पासून तुम्हाला प्रत्येक व्हर्टेक्सला फिरता येतं, कारण V1 पासून V4 हा कनेक्टेड आहे, V4 पासून V5 कनेक्टेड आहे, V4 पासून V3 कनेक्टेड आहे, V3 पासून V2 कनेक्टेड आहे आणि V1 कनेक्टेड आहे. म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्स जर तुम्ही फिरायचं जर ठरवलं तर तुम्हाला प्रत्येक व्हर्टेक्स फिरता येतं आणि प्रत्येक व्हर्टेक्सला एक पाथ तुम्हाला एक्झिस्ट करता येतो, म्हणून त्याला म्हणायचं कनेक्टेड ग्राफ. तर हा पूर्ण कनेक्टेडच आहे. इथे कुठेही एखादा असा व्हर्टेक्स नाही की जो या ग्राफला कनेक्टेड नाही आहे, म्हणून याला म्हणायचं कनेक्टेड ग्राफ. तर इन कनेक्टेड ग्राफ ॲटलिस्ट वन पाथ एक्झिस्ट बिटवीन एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस. तर जेवढे काही याच्यामध्ये व्हर्टेक्स आहे त्या प्रत्येक व्हर्टेक्समध्ये एक तरी तुम्हाला पाथ दिसतो आणि मग त्या प्रत्येक पाथवरून तुम्हाला त्या प्रत्येक व्हर्टेक्सकडे फिरता येतं, म्हणून त्याला म्हणायचं कनेक्टेड ग्राफ. हिअर in this graph, we can visit from any one vertex to any other vertex. There exists at least one path between every pair of vertices. Therefore, it is connected graph. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन किंवा नेक्स्ट टाईप आहे डिस्कनेक्टेड ग्राफ. या ग्राफची जर तुम्ही बघितला तर हा एक तुमच्याकडे हा एक ग्राफ आहे आणि हा एक ग्राफ आहे. या ग्राफमध्ये V1, V4 आणि V5 हे व्हर्टेक्स आहेत आणि दुसऱ्या ग्राफमध्ये V2 आणि V3 असे 2 व्हर्टेक्स आहेत. पण हे 2 ग्राफ एकमेकाला कुठेही कनेक्टेड नाही आहेत. इथे ग्राफमध्ये एकूण 5 व्हर्टेक्स आहेत, पण हा ग्राफ वेगळा आणि हा ग्राफ वेगळा. त्यामुळे हा एक कनेक्टेड ग्राफ आहे, हा एक कनेक्टेड ग्राफ आहे. 2 कनेक्टेड ग्राफ आहेत, पण दोघाचा विचार जर केला तर हे तुमचं डिस्कनेक्टेड आहे. कारण मी या 5ही व्हर्टेक्सला फिरू शकत नाही. फक्त V1, V4 आणि V5लाच फिरू शकतो आणि इथं मात्र V2 आणि V3लाच फिरता येईल. V3 पासून मला V5ला येता येणार नाही किंवा V2 पासून मला V1ला येता येणार नाही किंवा V4ला येता येणार नाही किंवा V5ला येता येणार नाही. मग या ग्राफला म्हणायचं डिस्कनेक्टेड ग्राफ. ज्यावेळेस तुम्ही इथं V2 आणि V1 कनेक्ट जर कराल एखादी एजनं तर त्यावेळेस तुमचा ग्राफ हा ॲटोमॅटिक कनेक्टेड होतो. म्हणून डिस्कनेक्टेड ग्राफमध्ये कमीत कमी 2 कनेक्टेड ग्राफ असतात. 2 पेक्षा जास्त असू शकतात, 2, 3, 4 कितीही कनेक्टेड ग्राफ असतात, पण कमीत कमी मात्र 2 तरी तुम्हाला ते असलेच पाहिजे. म्हणून डेफिनेशन आहे याची अ ग्राफ इन विच देअर डज नॉट एक्झिस्ट एनी पाथ बिटवीन at least one pair of vertices is called as disconnected graph. Here, graph consists of two independent components which are disconnected. It is not possible to visit from the vertices of one component to the vertices of other component. Therefore, it is a disconnected graph. तर या 2 ग्राफला जे आहेत तर इथं 2 ग्राफसाठी कॉम्पोनंट हा शब्द वापरलेला आहे. कॉम्पोनंट म्हणजे हा एक ग्राफ आहे आणि हा एक ग्राफ आहे आणि डिस्कनेक्टेडमध्ये जेवढे काही ग्राफ असतात हे सगळे तुमचे ग्राफ कनेक्टेड असतात. पण सगळ्या ग्राफचा विचार जर केला तर तो डिस्कनेक्टेड ग्राफ असतो. तर त्यानंतर 7व्या नंबरचा जो टाईप्स आहे तर त्याचं नाव आहे रेग्युलर ग्राफ. तर रेग्युलर ग्राफमध्ये एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे डिग्री ऑफ व्हर्टायसेस, जे आपण पुढे बघणार आहोत. पण तरी आपण मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला इथं सांगतो की या V1 नावाचा जो एज आहे व्हर्टेक्स आहे त्या व्हर्टेक्सजवळ हा एक एज आणि हा एक एज जॉईन झालेले आहेत. थोडक्यात आपण याला म्हणूया V1 आणि V2 मध्ये आपण E1 नावाचा एज आपण गृहीत धरूया आणि V1 आणि V3 मध्ये E2 नावाचा एज गृहीत धरूया. तर या 2 एजचा एंड पॉईंट हा V1 आहे. म्हणजे इथं 2 व्हर्टेक्स इथे येऊन मिळतात. त्याच पद्धतीने V2 कडे 2 एजचा एंड पॉईंट आहे. तसंच V4 कडे सुद्धा 2 एजेसचा एंड पॉईंट आहे आणि V3 कडे पण 2 एजचा एंड पॉईंट आहे. जर किती एंड पॉईंट्स आहेत तुम्ही ते काउंट जर केलात तर ते तुम्हाला इथं 2 मिळतील, इथं 2 मिळतील, इथं 2 मिळतील, इथं 2 मिळतील. तर त्याला म्हणायचं डिग्री ऑफ व्हर्टायसेस. म्हणजे एखाद्या पॉईंटला किती एजेस येऊन मिळालेले आहेत ती संख्या काउंट करा, त्याला डिग्री ऑफ व्हर्टायसेस. आणि ही जर डिग्री प्रत्येक व्हर्टेक्स सारखी जर असेल, आता याची 2 आहे, याची 2 आहे, याची 2 आहे, याची 2 आहे, सगळ्या डिग्र्या सारख्या आहेत, अशा ग्राफला म्हणायचं रेग्युलर ग्राफ. म्हणून डेफिनेशन आहे अ ग्राफ इन विच डिग्री ऑफ ऑल द व्हर्टायसेस इज सेम इज कॉल्ड रेग्युलर ग्राफ. आणि या ग्राफचे किती व्हर्टेक्स जोडलेले आहेत हे जर तुम्ही काउंट केलात तर ते ग्राफचं नाव त्याला देता येईल तुम्हाला. 2-2 व्हर्टेक्स एजेस प्रत्येकाकडे जोडलेले आहेत, 2-2 एजेस इथे जॉईन झालेले आहेत, म्हणून त्याला म्हणायचं टू रेग्युलर ग्राफ. टू रेग्युलर ग्राफ. त्यानंतर in this graph all the vertices having degree 2, therefore they are two regular graphs. त्यानंतर
8वी डेफिनेशन आहे कंप्लीट ग्राफ. तर कंप्लीट ग्राफची डेफिनेशन अशी आहे की हा ग्राफ तुमचा एक कनेक्टेड असणार आहे आणि प्रत्येक व्हर्टेक्स हा प्रत्येक व्हर्टेक्स हा एकमेकाशी कनेक्टेड असणार आहे. म्हणून ग्राफ इन विच एक्झॅक्टली वन एज इज प्रेझेंट बिटवीन एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस इज कॉल्ड ॲज complete graph. A complete graph of n vertices contain nc2 edges. A complete graph n vertices is represented kn. आता इथे v1 v2 आणि v3 हा ग्राफ आहे. हा v1 हा v2 ला कनेक्टेड आहे, v1 हा v3 ला पण कनेक्टेड आहे. त्याच पद्धतीने v2 हा v1 ला कनेक्टेड आहे, v3 ला कनेक्टेड आहे, v3 हा v1 ला कनेक्टेड आहे, v2 ला कनेक्टेड आहे. जेवढे काही तुमच्याकडे इथे व्हर्टेक्स असतील हा प्रत्येक व्हर्टेक्सला एका एजने कनेक्टेड असतो. तर त्या केसमध्ये त्याला म्हणायचं कंप्लीट ग्राफ. म्हणून इथे दिलं आहे तुम्हाला इन ईच व्हर्टेक्स कनेक्टेड विथ ऑल रिमेनिंग व्हर्टायसेस थ्रू एक्झॅक्टली वन एज, देअरफॉर दे आर द कंप्लीट ग्राफ. त्यानंतर नेक्स्ट ग्राफ आहे तुमचा 9 नंबरचा फायनाईट ग्राफ. फायनाईट ग्राफ डेफिनेशन आहे अ ग्राफ कन्सिस्टिंग ऑफ फायनाईट नंबर ऑफ व्हर्टायसेस अँड एजेस इज कॉल्ड ॲज फायनाईट ग्राफ. तर एखाद्या ग्राफमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे फिगर दिलेली आहे, त्या फिगरमध्ये बघा, त्या फिगरमध्ये मला नंबर ऑफ व्हर्टेक्स मोजता येतात, नंबर ऑफ एजेससुद्धा काउंट करता येतात किंवा ते फायनाईट आहेत, म्हणून त्या ग्राफला म्हणायचं फायनाईट. ज्या ग्राफमध्ये आपण व्हर्टेक्स एजची संख्या मोजू शकतो त्याला आपण म्हणता येईल फायनाईट ग्राफ. हिअर दिस ग्राफ कन्सिस्ट ऑफ फायनाईट नंबर ऑफ व्हर्टेक्स अँड एजेस, देअरफॉर इट इज अ फायनाईट ग्राफ. त्यानंतर 10 नंबरचा आहे इन्फानाईट ग्राफ. तर इन्फानाईट ग्राफमध्ये नंबर ऑफ व्हर्टेक्स अँड नंबर ऑफ एजेस तुम्ही काउंट करू शकत नाहीत. इथं अनंत असतात किंवा इन्फानाईट नंबर असतात. जसं की आपला नॅचरल नंबर जो आहे हा इन्फानाईट सेट आहे, त्याच्या कारण आपला 1 2 3 पासून लास्टचा एलिमेंट माहिती नाही. तशा पद्धतीने इथं तुमच्याकडे ही एक फिगर दाखवलेली आहे. या फिगरच्या इकडे बाजूला किती व्हर्टेक्स आहेत आपल्याला माहिती नाहीत, इकडे किती आहेत माहिती नाहीत, म्हणून त्याला म्हणायचं इन्फानाईट ग्राफ. म्हणून दिस ग्राफ कन्सिस्ट ऑफ इन्फानाईट नंबर ऑफ व्हर्टायसेस अँड एजेस, इट इज अ इन्फानाईट ग्राफ. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे डिग्री ऑफ व्हर्टेक्स, जे आपण वर बघितलं होतं रेग्युलर ग्राफमध्ये. तो हा पुढचा पॉईंट आहे. टाईप्स ऑफ ग्राफ संपले इथे. इथं तुम्हाला डिग्री ऑफ व्हर्टेक्स बघायचं आहे. तर डिग्री ऑफ व्हर्टेक्समध्ये ही फिगर तुम्हाला दाखवलेली आहे इथं. तर v1 आणि v2 याच्यामधला जो एज आहे त्याचा एक एंड पॉईंट v1 कडे आहे, एक एंड पॉईंट v2 कडे आहे. तसंच v2 आणि v3 मध्ये एक एज आहे, याचा एक एंड पॉईंट v2 कडे आहे, एक v3 कडे आहे. म्हणजे इथं 2 एज येऊन जॉईन झालेले आहेत, इथं पण 2 एज जॉईन झालेले आहेत, इथं पण 2 एज जॉईन झालेले आहेत, म्हणून त्याला म्हणायचं डिग्री ऑफ व्हर्टेक्स. म्हणून द नंबर ऑफ एजेस इन्सिडेंट ऑन अ व्हर्टेक्स ऑफ vi with a self looped counted twice is called the degree dvi of degree of vi. म्हणजे नोटेशन याचं आहे डिग्री ऑफ vi. तर डिग्री ऑफ v1, ते v1 जर 2 व्हर्टेक्सची डिग्री 2 आली, v2 पण 2 एजेसचे एंड पॉईंट आहे आणि v3 पण 2 एजेसचा एंड पॉईंट आहे, म्हणून याच्या डिग्री त्यांच्या 2 2 2 असे आलेले आहेत. आणि जर समजा इथं लूप राहिला असेल तर लूपमध्ये काय होतं की दोन्ही एंड पॉईंट एकाच पॉईंटला असतात, म्हणून त्याला 2 काउंट करायचं. समजा जर v1 जवळ जर लूप राहिला असतं तर इथले अगोदरचे 2 आणि लूपचे 2 असे 4 डिग्री झाली असती. आणि या डिग्री ऑफ व्हर्टेक्समध्ये एक महत्त्वाचा एक कन्सेप्ट आहे की या डिग्री कुठल्याही ग्राफची जर तुम्ही डिग्री जर काढलात त्या डिग्री कधी तुम्हाला जी समेशन मात्र तुम्हाला इव्हनच मिळत असते. मग त्या ग्राफमध्ये बघा 2 2 2 म्हणजे डिग्री सम ऑफ डिग्री किती आली, 6 आली, 6 डिग्री आली. का आली? कारण प्रत्येक एजला 2 एंड पॉईंट असतात, 2 एंड पॉईंट असतात. म्हणून तुम्ही कितीही ग्राफमध्ये जर घेतलात तर तुम्हाला त्याचे ज्यावेळेस तुम्ही त्याची ॲडिशन कराल त्या डिग्रीजची, तर डिग्रीज तुम्हाला कधीही तुम्हाला इव्हन नंबरच मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला 2 4 6 8 10 12 असेच मिळणार आहेत. कधीही तुम्हाला 11 डिग्री ऑफ व्हर्टेक्सची सम होणार नाही. म्हणून हे महत्त्वाचे सेंटेन्स आहे, म्हणून मी त्याला येलो कलर केलेला आहे. तर नंबर ऑफ व्हर्टायसेस ऑफ ऑड डिग्री इन अ ग्राफ इज ऑलवेज इव्हन. तर तुमच्या ग्राफमध्ये समजा ऑड जर व्हर्टेक्स असतील किंवा ऑड जर असतील किंवा डिग्री तुमची जर ऑड असेल तरी पण तुम्हाला इथं शेवटी यांची बेरीज मात्र तुम्हाला समज मिळणार आहे. त्यानंतर पुढची डेफिनेशन आहे आयसोलेटेड व्हर्टेक्स. तर आयसोलेटेड व्हर्टेक्स म्हणजेच व्हर्टेक्स हॅव्हिंग नो इन्सिडेंट एजेस इज कॉल्ड अन आयसोलेटेड व्हर्टेक्स. इन अदर वर्ड्स आयसोलेटेड व्हर्टेक्स आर व्हर्टायसेस विथ 0 डिग्रीज. तर आयसोलेटेड व्हर्टेक्स ज्याची डिग्री 0 आहे, ज्या व्हर्टेक्सला कुठलाच एज कनेक्ट नाही आहे, तर त्याला म्हणता येईल तुम्हाला आयसोलेटेड व्हर्टेक्स. थोडक्यामध्ये
ज्याला कोणीच मित्र नसतो त्याला आपण म्हणतो आयसोलेटेड पर्सन. त्याच पद्धतीने एखाद्या व्हर्टेक्सला जर कुठला जर एज कनेक्ट नसेल तर त्याला म्हणायचं आयसोलेटेड व्हर्टेक्स. म्हणून नल ग्राफ हा आयसोलेटेड व्हर्टेक्सचं बेस्ट एक्झाम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे पेंडेंट व्हर्टेक्स. तर ज्या व्हर्टेक्सची डिग्री एकच असेल, ज्या व्हर्टेक्सला एकच एज येऊन मिळालेला आहे, म्हणून त्याला म्हणायचं पेंडेंट व्हर्टेक्स. व्हर्टेक्स ऑफ डिग्री 1 इज कॉल्ड अ पेंडेंट व्हर्टेक्स. इथे V1 आणि V2 नावाचं एक फिगर दाखवली आहे. हा मध्ये एकच एज आहे. हा V1 ला एकच एज कनेक्टेड आहे, V2 ला पण एकच एज कनेक्टेड आहे, म्हणून डिग्री ऑफ V1 सुद्धा एकच होईल, डिग्री ऑफ V2 सुद्धा एकच होईल. म्हणजे दोन्ही व्हर्टेक्सला म्हणायचं पेंडेंट व्हर्टेक्स.